आपण पाहत आहात SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा व रहा आमच्या सोबतच। निधी असा दुहेरी या ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्याचं काम ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील यांनी केलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाचा हेतू, या कार्यक्रमाचं प्रास्ताविक या ठिकाणी थोडक्यात मी आपल्या समोर या ठिकाणी विषद केलेला आहे। तर या ठिकाणी पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थ, सर्व पाहुणे मंडळी, सर्व मित्र मंडळी, एल्मार बांधव, सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर या समाजावर प्रेम करणारे सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहात। त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी पुनश्च एकदा मी सहर्ष स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। समाजा वतीने आपला सत्कार केलेला आहे। भव्य त्यांनी आपली मिरवणूक काढली। काय तुमची भावना आहे समाजाविषयी? मी आज मनापासून खरं तर भारावून गेलो। अशा पद्धतीची मिरवणूक, अशी फुलं, हे काय फार मोठी काय माझी आवड नाही, परंतु या समाजाचा ह्या केलेल्या कामामुळे उत्साह एवढा प्रचंड होता की त्यांना जर मी अडवलं असतं, त्यांच्या भावना दुखवल्या गेल्या असत्या, म्हणून ते सगळं मी स्वीकारलं। कोणतंही काम चांगलं केल्यानंतर लोकांकडून शाबासकीची थाप आपल्या पाठीवर मिळत असते। एल्मार समाजाकडून मला ही मिळालेली एक सन्मानाची माझ्या पाठीवर थाप आहे आणि असे छोटे छोटे समाज जे तालुक्यात आहेत त्या सर्व समाजासाठी मी निश्चितपणानं भरीव असं चांगलं काम करून दाखवणार आहे। हे माझं एक स्वप्न आहे। बापू, तुम्ही या ठिकाणी अप्रत्यक्षरित्या विधानसभेसाठी मी थोडीशी ही दिलेली आहे नाही, विधानसभेसाठी मी गेली 90% हीच देतो। निवडणूक असो तरी ही बोलतोय, नसल्यावर मी हीच बोलतोय। परंतु तालुक्यामध्ये जय गुरुची जी जोडी आहे ती तुम्हाला खरं तर ओळखली जाते। आता कसं असते राजकारणात, अनेक गोष्टी ह्या आपण ठरवून होत नसतात। एक राजकारण हे जेवढं कर्तृत्वार आहे तेवढं वागावे। आता माझी आणि आबाची जोडी तुटू नये ही माझी प्रामाणिकपणे भावना आहे। तशी दीपक आबांची अशीच भावना आहे। आता मार्ग काय या महिन्यात निघतोय त्याची आपण वाट बघत बसलो। वरिष्ठ ज्येष्ठ नेते मंडळी महायुतीचे शिंदेसाहेब आहेत, फडणवीस साहेब, अजितदादा, हे कोणता तर एक मार्ग काढतील असा मला विश्वास आहे। तुम्ही बोलताना विधानसभेचं मैदान सोडतच नाही असं म्हणता काय? मी सोडलंच नाही तर तुला का कळणं, गाव आला गेला कधी सोडलंय? कसं तिकीट नव्हतं 99ला तरी सोडलं का आपण? खरंच बोलतोय, लबाड काय बोललो? 40 वर्षात सोडलं।